समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित दिग्दर्शित सत्यशोधक या सिनेमाच्या पुण्यातल्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. या सिनेमात संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडे यांच्यासह गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रवींद्र मंकणी ही कलाकार मंडळी असणार आहेत. दिग्दर्शन निलेश जळमकर यांचं आहे आणि महात्मा फुले यांच्या जीवनपटावर आणि संघर्षावरती हा सिनेमा आधारलेला आहे. सुरुवात अशी करीन की खरंच आपण म्हणतो ना, नट एखादा स्वतःला भाग्यवान समजतो, तसं हा क्षण आहे माझ्यासाठी की ही भूमिका, हा रोल करायला मला मिळाला म्हणजे खरंच मी भाग्यवान आहे. म्हणजे एक असे क्षण येतात आयुष्यामध्ये, तसा हा क्षण आहे. कारण भूमिका तर आलीच म्हणजे ते सगळं होतंच, पण सिनेमा करताना पण जे काही चॅलेंजेस आले किंवा येतात असं सिनेमा करताना, तर ते पार पाडून आपण हा सिनेमा केला आहे, त्याचा फार आनंद आहे. एकतर हा विषय जेव्हा आला माझ्याकडे तेव्हा अचानक आला, म्हणजे निलेशला मी कधी आधी भेटलो नव्हतो. तर निलेश जेव्हा आले माझ्याकडे पहिली स्क्रिप्ट घेऊन आणि त्यांनी एक फोटो माझ्यासमोर ठेवला. म्हणजे मुळात माझा असा प्रश्न होता की अरे मी का, म्हणजे एवढे ॲक्टर्स आहेत आजूबाजूला, मी का. तर त्यांनी एक फोटो सरकवला ज्याच्यामध्ये महात्मा फुलेंचा जो प्रचलित फोटो आहे आणि माझा फोटो असा मॉर्फ केला होता. ज्याच्यामध्ये अत्यंत म्हणजे मला माझंच आश्चर्य वाटलं की अरे मी खरंच असा दिसतो, असा दिसू शकतो. आणि मग तिथून सुरुवात झाली. म्हणजे तिथून तो कॉन्फिडन्स पण आला आणि मग तिथून तो जोम पण आला की अरे वा. आता कारण सगळ्यात महत्त्वाचं बायोपिकचं हे असतं की तुम्ही तो दिसले पाहिजेत ते व्यक्ती, आणि ती आम्ही पहिल्यांदाच पार पाडली होती. आणि त्याच्यानंतर अर्थात काही मेकअप ट्रायल्स वगैरे पण झाल्या की कसं आपण त्याला परफेक्ट वगैरे, कारण आणि वय पण होतं ना, तरुणांपासून ते आम्ही अगदी वयाच्या त्यांच्या 60पर्यंत आम्ही तो प्रवास होता, त्यामुळे ते सगळे मेकअप ट्रायल्स झाले. आणि मुळात असं होतं की तोपर्यंत कसं होतं की जे आपल्याला एक साधारण माहिती असते फुल्यांबद्दल किंवा सावित्रीबाईंबद्दल, जे इतिहासात वाचली आहे किंवा थोडंफार जे आपल्या समोर आलेलं असतं तेवढंच होतं. पण जेव्हा स्क्रिप्ट वाचली आणि मग बाकी वाचन सुरू झालं, रिसर्च सुरू झाला, त्याच्यामध्ये लक्षात आलं की अरे बापरे, हा सिनेमा खरोखरच महत्त्वाचा आहे. ह्याची खोली लक्षात आली, ह्याचा आवाका लक्षात आला की ह्या दोघांनी इतकं मोठं काम करून ठेवलं आहे की आपण आज जे आहोत, म्हणजे आम्ही जे शिकलो आहे किंवा बायका जे शिकल्या आहेत किंवा बायका जे इंडिपेंडंट आहेत आज, हे या दोघांमुळेच आहेत. हे दोघं दैवतच आहेत एका अर्थाने. म्हणजे त्यांनी हे केलं नसतं तर आपण खूप मागे असतो. आणि हे त्यांच्या लक्षात आलं की त्यावेळेला सगळे जे स्वातंत्र्य चळवळीत पडायचे, तर ते पण सुरुवातीला त्यांचं तेच लक्ष होतं की स्वातंत्र्य चळवळीत पडून ह्याच्यामध्ये आपलं पुढचं आयुष्य घालवायचं. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक किस्सा आहे, एक इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये त्यांना ते एकदम सगळं असं उलगडलं आणि मग त्यांचा सखोल विचार झाला त्याच्यावरती, तिथून ज्यांच्या लक्षात आलं की स्वातंत्र्य चळवळ तर खूप लोक आहेत ह्याच्यामध्ये, पण ह्याचा जो मूळ विचार आहे तो कोणीच केलेला नाही आहे. तो म्हणजे त्या काळामध्ये लोक इतके ऑप्रेस्ड होते किंवा सवय होती की डिपेंडेबल, आपण कोणावर तरी हे राहायचं, स्वतंत्र विचार नाही, स्वतंत्र प्रश्न विचारायची कुवत नव्हती. याचं कारण शिक्षणच पोचलं नव्हतं आणि ते सगळं फक्त वरच्या क्लासमध्ये होतं आणि त्यांना भीती दाखवून त्यांना दाबून ठेवलेलं होतं. हे जर असंच राहिलं असतं आणि स्वातंत्र्य मिळालं असतं तर आपण केपेबल पण नव्हतो त्या स्वातंत्र्यासाठी, आपण काहीच करू शकलो नसतो. म्हणून त्यांनी ती पहिली सुरुवात केली की पहिलं शिक्षण आणि पहिलं माणसाला स्वतःला विचार तरी करता आला पाहिजे, प्रश्न तरी पडली पाहिजेत लोकांना, त्याच्यासाठी हे शिक्षण दिलं. म्हणजे शिक्षण म्हणजे नुसती पदवी किंवा तुमचं झालं का बोलू कारण खूप महत्त्वाचा विषय आहे आणि याच्यामध्ये आम्ही 3 वर्ष घातली. तर हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हा मूलभूत जर हा पाया किंवा हे फंडामेंटली केलं नसतं तर आपण परत मागेच राहिलो असतो. स्वातंत्र्य जरी मिळालं असतं तरी आपल्याकडे स्वतः देश परत उभारायचा किंवा ही ती कुवतच नव्हती. म्हणून मग त्यांनी शिक्षणाचं काम केलं. आणि शिक्षण म्हणजे खरं तर प्रकाश, म्हणजे आपण ज्याला ज्ञान म्हणतो,
आणि ज्ञान तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही प्रस्थापित ह्याला प्रश्न तुम्हाला पडतात किंवा हे का असं आहे. म्हणूनच मग रूढी परंपरा जी होती आतापर्यंत ज्याची भीती होती त्यालाच त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि लोकांच्या मनातही प्रश्न यायला लागले आणि तिथून मग लोकांचा खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना उगम सुरू झाला मानवतेचा. हा तो सगळा प्रवास आहे. आणि परत त्याच्यामध्ये असं आहे की सावित्रीबाई त्या काळामध्ये बाईला घराबाहेर पडणं सुद्धा शक्य नव्हतं. म्हणजे बोलणं वगैरे पुरुषाची तर सोडाच, घराबाहेर पडणं शक्य नव्हतं. त्या काळामध्ये पहिलं त्यांनी त्यांच्या बायकोला शिकवलं सावित्रीबाईनं आणि मग सावित्रीबाई त्यांच्याबरोबर ह्या कामात म्हणजे स्वतःहून झोकून त्यांनी दिलं आणि त्यांनाच ते असं एक आतून कन्व्हिक्शन आलं की हे काम करायला पाहिजे. याचा फायदा हा पण झाला की स्त्रिया जोडल्या गेल्या. कारण इफ यू सी की त्या काळामध्ये बरेचसे जे स्वातंत्र्य सैनिक होते किंवा स्वातंत्र्यामध्ये टिळक काय किंवा हे काय ह्याच्यामध्ये ते स्वतः होते पण लाईफ पार्टनर कधी त्यांच्याबरोबर नव्हत्या. इथे ह्यांनी मुद्दामून म्हणजे एका अर्थाने सावित्रीबाईंना आणलं कारण बायका जोडल्या जातील, बायकांना ते कम्फर्टेबल होईल आणि त्या ह्या प्रवाहात जोडल्या जातील. इतका मोठा विचार त्या माणसाने तेव्हा केला होता आणि म्हणून या दोघांनी या सगळ्या प्रवासात ह्या माणसाचा आपण म्हणतो उदय तो तिथून झाला आणि कंटिन्युअसली त्यांनी झोकून दोघांनी काम केलं. बरं एवढंच नाही तर ही मुवमेंट सत्यशोधक मुवमेंट ज्याला ती सिनेमामध्ये पण आहे किंवा इवन निलेश पण समजावतील आणि पण मुळात सिनेमामध्ये बघण्याची ती आहे की सत्यशोधक जी चळवळ त्यांनी सुरू केली त्याला त्या चळवळीला सुद्धा म्हणजे फंडिंग करायला त्यांनी स्वतः उद्योग सुरू केला. ते मोठे कॉन्ट्रॅक्टर झाले. म्हणजे इतका मोठा विचार की कोणाकडे हात पसरायला नको. त्यामुळे तेही तुम्हाला सिनेमात बघायला मिळेल की एखादा माणूस किती स्वातंत्र्य म्हणजे नुसता विचारांनी नाही प्रत्येक त्यांच्या कर्मानी त्यांच्या पावलांनी हे त्यांनी स्वातंत्र्य आधीच उपभोगलं होतं आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या आधी. म्हणजे काय स्वातंत्र्य पहिलं इथून सुरू होतं. त्यामुळे हे पहिलं जेव्हा तुम्ही स्वातंत्र्य मिळवाल तेव्हा माणसाचा उगम होतो, माणूस मोठा होतो. हे या सिनेमातलं एक बेसिक त्यातलं हे आहे आणि मग तो सगळा अनुभव आहे. आणि परत ही दोघांची एक लव्ह स्टोरी आहे. कारण आपण म्हणतो की माणूस प्रेमात पडतो तर प्रेमात पडल्यानंतर जे काम मोठं होतं ना तर ते प्रेम पण मोठं होतं आणि ते सांगावं लागत नाही, बोलावं लागत नाही, एकत्र सतत असं बसावं लागत नाही किंवा तू कशी आहेस काय विचारावं लागत नाही. ते एकमेकांसाठी कायम असतात, शब्द अपुरे पडतात. असा तो सगळा प्रवास आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मी आपले आभार मानतो की आपण एवढ्या संख्येत इथे आलात आणि मला खरंच खूप छान फील होत आहे. कारण महाराष्ट्रभर हा विषय पोचवत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून जात असताना विषय मांडत असताना आज सरते शेवटी पुण्यात येतोय. कारण जिथून या विषयाची सुरुवात होती, जिथून हा विषय सुरू होतोय त्या पुण्यात येऊन पुन्हा तोच विषय सांगतोय. तुम्ही सगळे भाग्यशाली लोक आहात, पुण्यवान लोक आहात. ज्या पुण्यात तुम्ही आहात त्या पुण्यातून या गोष्टीची सुरुवात होते. एक छान अशी गोष्ट झाली आहे. संदीपजींनी सर्व सांगितलेलंच आहे तुम्हाला. आता हा विषय मांडताना खरंच खूप सारी आव्हानं होती. म्हणजे विषय लिहितानाही आव्हानं होती, तो करताना आव्हानं आली आणि एका अर्थाने हा विषय आम्ही आता पूर्णत्वास नेला आहे. सिनेमा छान झालाय, सगळं छान जुळून आलंय. तुम्ही लूक बघताय, आता काही कंटेंट बाहेर पडत आहे त्याच्याच्याने तुम्हाला अंदाज आले असतील. छान गाणी आहेत, ट्रेलर आहेत, जसे ते दिसायला आहेत वाटतात तसे त्यांचे ॲटिट्यूड पण आता ट्रेलरच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या लक्षात येत असेल. म्हणजे मी वाचताना, कारण ह्या सगळ्या यांचे फोटोज किंवा जसं की यांचे व्हिडिओज अवेलेबल नाही आहेत, पण वाचताना आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये, विचारांमध्ये त्यांची एक इमेज तयार होते, त्यांची एक देहबोली तयार होत असते. आणि मी संदीपजींना जेव्हा त्या सर्व सीन्समध्ये पाहत होतो, मी वाचलेली ज्योतिराव, मला गवसलेली ज्योतिराव, मला भासत असलेली ज्योतिराव, मला त्यांच्या देहबोलीत दिसायला लागली होती, त्यांच्या आवाजात दिसायला लागली होती. सुंदर कथा आहे, सुंदर गोष्ट आहे. जसं त्यांनी सांगितलं की ती दोघांची गोष्ट आहे. संसार दोघांचा असतो, दोघांनी मिळून सावरायचा असतो. पण या दाम्पत्याने अवघ्या समाजाचा संसार मांडला, तो भरवला, तो बहरवला आणि तो समृद्ध केला. आणि या दोघांची ती गोष्ट आहे. खूप चढउतार आहे. मी आता सांगतोय की सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कितीतरी कल्पक आणि भंपक गोष्टी सिनेमात घुसळवल्या जातात जेव्हा ऐतिहासिक विषय मांडल्या जातात.
आणि सिनेमॅटिक लिबर्टी आपण घेतो. पण हा सिनेमा लिहिताना, हा सिनेमा सांगताना, मांडताना मला याची कधीच गरज भासली नाही. कारण त्यांच्या आयुष्यामध्येच एवढे चढ उतार आहेत ना की ते सिनेमाच्या एखाद्या लेखकाला, एखाद्या दिग्दर्शकाला ते आकर्षितच करतात. संपूर्ण कथानक आहे तिथे. कुठलीही कल्पकता, कुठलीही काल्पनिक गोष्ट घ्यावी लागत नाही. तुम्हाला नव्यानं गोष्टी सांगायची गरज नाही. पुस्तकातून किंवा तुम्ही तर पुणे करा, सर्वांनी महात्मा फुले वाचलेत, सावित्रीबाई वाचल्यात. मग सिनेमात आम्ही वेगळं नेमकं काय देणार आहे? आम्ही तर सर्व वाचलेलं आहे, आम्हाला तर सर्व माहिती आहे. मी तुम्हाला माहिती देणारच नाहीये महात्मा फुलेंची. आम्ही ही टीम तुम्हाला माहिती देणारच नाहीये, तर हा तुम्हाला अनुभव देणार आहे की यांनी काय जगलंय, काय भोगलंय, काय सोसलंय. आणि तुम्हाला कनेक्ट करणार आहे ते की त्यांनी मांडलेली प्रश्न, त्यांना पडलेली प्रश्न, त्यांच्यासमोर असलेली प्रश्न ते आजही जिवंत आहे आणि आजही त्या कार्याची, त्यांच्या विचारांची गरज आहे. त्यांनी काय सांगितलं? स्त्रियांचे प्रश्न. मग आपण या स्वतंत्र भारतात स्वतःला जर विचारलं की स्त्रियांची प्रश्न संपलीत का, तर उत्तर निश्चितच नाही. त्यांनी काय मांडले? शेतकऱ्यांचे प्रश्न. सगळ्यांना माहिती आहे शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचं आसोड पुस्तक असेल. मग आजही आम्ही जर आम्हाला प्रश्न विचारतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न संपले का, निश्चितच उत्तर नाही. त्यांनी काय म्हटले? शिक्षणाचे प्रश्न. मग आज जर आम्ही विचारलं शिक्षणाचे प्रश्न संपले का, उत्तर निश्चितच नाही. त्यामुळे ती गोष्ट तेव्हाही तेवढीच जिवंत होती, तेव्हाही ती तेवढीच खरी होती, तेव्हाही ती तेवढीच गरजेची होती आणि आजही ती गोष्ट तेवढीच गरजेची. ती सर्व गोष्ट तुम्ही ऐकताना, समजावून घेताना, अनुभवताना तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनाशी तुम्हाला कनेक्ट करणारी गोष्ट आहे. खूप काही पौराणिक गोष्ट किंवा आयुष्यापासून दूर असलेली गोष्ट सांगत नाही आहे हा सिनेमा. हा सिनेमा तुमची आमची सर्वांची गोष्ट सांगते. या सिनेमामध्ये तुमच्या आमचे सर्वांचे आजचे प्रश्न आम्ही चर्चेला घेतोय. त्यामुळे हा सिनेमा अगदी समर्पक चांगला झालाय. खूप लांब प्रवास, 6-7 वर्षाचा प्रवास. पण म्हणतात की एखादी छान गोष्ट घडायची असली तर ती नक्की वेळ घेते. आणि आज ज्या समाधानानं संदीपजी बोलत आहेत किंवा आम्ही सगळे बोलत आहेत, गणेश यादव आले आमच्या टीमच्या टीमवर, एकदा त्याचं स्वागत करूया यावेळी. होतीच तर मी सर्वात महत्वाचं की महाराष्ट्र शासनाने प्रमाणित केलेलं, प्रकाशित केलेलं महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय आणि याचा जास्तीत जास्त आधार घेतला. आता महात्मा फुलेंवर खूप सारी पुस्तकं लिहिल्या गेलेली आहेत, पण त्या प्रसंगांविषयी मतमतांतर आहेत लोकांचे, कळलं नाही कळलं म्हणजे काय असेल ते. पण मी त्यासाठी घेतला. आणि विशेष म्हणजे धनंजय कीरची पुस्तकं आहेत, तर त्यांची आणि रेफरन्सेस खूप सारे ब्रिटिशकालीन रेफरन्सेस माझ्याकडे आहेत. कारण जेव्हा मी त्या सगळ्या सेन्सर बोर्डकडे गेलो, मी हे सगळे रेफरन्सेस घेऊन गेलो. सगळं अडचण आलीच नाही, काही अडचणच आली नाही. ते दोघंही एकमेकाला एवढी पूरक वाटत जातात ना. म्हणजे संदीपजी तर आता आम्ही 1-2 दिवस फिरतोय की ते एक छान एक वाक्य म्हणतात की ते 2 शरीर आणि एक आत्मा असा त्यांचा वावर आहे. आणि सिनेमातही एवढा बेमालूम गुंफण आहे त्या दोघांच्या पात्रांची आणि दोघांच्याही असण्याची बेमालूम गुंफण आहे. ते सोबतच चालत दिसतात तुम्हाला, म्हणजे कुठेच डावं झालं नाही. भूमिका नानासाहेबांची भूमिका आहे. नारायणराव जे यांचे नारायण लोखंडे यांचे समान होते, म्हणजे होते खूप मोठे. आणि त्यांचे छान लव्ह रिलेशनशिप फुलेंचं आणि लोखंडे साहेबांचं. आणि मनोगत व्यक्त करताना मला एकच वाटतं की ज्योतिबा फुलेंना पण आयुष्यात एवढा संघर्ष करावा लागला, इतक्या अडचणींना तोंड द्यावं लागलं. सिनेमा करताना पण तेच झालं ऍक्च्युली. सिनेमात सुद्धा आज जर ते बोलत असतील वरणार तर ते म्हणतील की अजून त्यांचा संघर्ष संपलेला नाही. आणि मला वाटतं की जर पिक्चरला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला तर त्यांच्या कामाची पावती उशिरा का होणं पण मिळेल असं वाटतंय. आणि म्हणूनच हा सगळा प्रयत्न आहे. नेहमीप्रमाणे सगळी मंडळी आलीच आहेत की तुम्ही रसिक परीक्षक आहातच, चांगले नेहमी चांगल्या कार्यक्रमाला सपोर्ट करतात, सगळ्या फिल्म्सला सपोर्ट करतात. खूप मेहनत केली या फिल्मसाठी. ते पिरियड फिल्म असल्यावरती ते कपडे, तो तामझाम सगळा खूप वेळ लागतो मेकिंगला. आणि निलेशजींनी खूप मेहनत करून आणि आमच्या निर्मात्यांनी खूप पैसे लावून हा सिनेमा पूर्ण केला आहे. संदीपजी
जी उत्तम अभिनेता आहेतच, खूप त्यांना छान भूमिका आहेत मिळाली. त्यांनी तर सोनं केलंय. राजेश्री देशपांडेंचं काम उत्तम आहे याच्यात आणि आम्ही सगळे आहोत त्यांच्याबरोबर. आणि एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग, छोटासा का होईना पण भाग होता आल्याचा खूप खूप आनंद. त्याबद्दल मी आभारी आहे निर्मात्यांचा आणि आमच्या दिग्दर्शकांचा. गणेश फार ह्यांनी बोलत आहेत, पण हा अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे गणेशची. नारायणराव लोखंडे हे आपल्या देशातले पहिले कामगार नेते आणि आपले हे कामगार नेते नंतरचे आपले काय डांगे वगैरे हे हा नंतरचे वगैरे सगळे, पण म्हणजे हां, त्यामुळे हे अत्यंत मोठे. आणि त्यामुळे जेव्हा फुले मुंबईला जेव्हा त्यांचं काम सुरू झालं ते लोखंड्यांबरोबरच सुरू झालं, कारण तोपर्यंत पुण्यातच त्यांचं काम होतं. त्यामुळे त्यांचं काम जे पसरलं मुंबईमध्ये वगैरे ते नारायण लोखंडेंमुळे पसरलं. सगळ्यात पहिल्यांदा निलेश सरांचं खूप खूप आभार. त्यांचं खूप आभार मानतो मी की मला हे कॅरेक्टर करायला मिळालं, करायला दिलं त्यांनी. काय मला पोलीस करून इतकी सवय झाली की मला अशी कॅरेक्टर्स करायला मिळतील हे म्हणजे हे फक्त अपेक्षा करणंच राहिलं होतं. पण ते निलेश सरांनी मला हरवून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. जेव्हा शूटिंग सुरू झालं त्यावेळेला ते फेटे घालतात तर मी सारखं आरशात बघायचो, मी सूट होतोय ना, मी सूट होतो ना. एकदा निलेश सरांना विचारलं, म्हटलं सर हे कॅरेक्टर असंच आहे ना? हो हो हे असंच आहे. ठीक आहे. मग संदीप सरांबरोबर सीन होता, मग गणेश सरांबरोबर सीन होता. मला सारखं असं वाटायचं मीच वेगळा दिसतोय. तर मग जसं जसं शूटिंग सुरू झालं, जसं जसं सीन होत गेले तसं तसं ते कॅरेक्टर असं वाटायला लागलं, नाही हा मीच आहे आणि माझ्यासाठीच आहे आणि मीच करतो हे कॅरेक्टर. आणि मग सीन्स होत गेले आणि मग सिनेमा संपूर्ण झाला. सिनेमाच्या डबिंगला गेलो. खूप अपेक्षा ठेवून म्हणजे खूप अपेक्षा आहेत या फिल्मकडनं, सगळ्यांच्याच आहेत. फिल्म छानच झाली, याबद्दल काही वादच नाही. गोष्ट छान आहे, प्रत्येकाने खूप सुंदर काम केलं आहे. मी प्रयत्न केला आहे त्या कॅरेक्टरला न्याय देण्याचा आणि हा विश्वास ठेवल्याबद्दल पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप आभार. काम करायला मिळालं आणि खूप खूप काय म्हणतात त्याला, खूप खूप आभार पुन्हा एकदा सगळ्यांचेच. आणि तुमचे सुद्धा आभार, तुम्ही इथे एवढ्या संख्येने आलात आमच्या प्रेमापोटी, त्यामुळे खूप खूप आभार. थँक्यू. ॲक्च्युली अनिकेतचं कास्टिंग अशासाठी झालं, म्हणजे मी निलेशला विचारलं की अनिकेतच का, तर निलेश म्हणाले की त्याचे डोळे बघा. तर त्याचे डोळे ना, तो बोलतो एक आणि वेगळं असं त्याचं ते आहे. त्या आणि ते सिनेमात पण आहे, ते तुम्हाला बघायला मिळेलच. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम मी निलेश सरांना मनापासून आभार मानते त्यांचे की त्यांनी मला फातिमा शेखसाठी म्हणजे माझी निवड केली. आणि सत्यशोधक टीमच्या प्रत्येक निर्मात्याला पण मी मनापासून आभार मानते. आणि फातिमा शेख ह्या पहिल्या भारतीय मुस्लिम शिक्षिका आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती. पण त्या काळात जसं संदीप सरांनी सांगितलं की स्त्रियांना बाहेर पडता सुद्धा येत नव्हतं, अशा काळात हा निर्णय घेणं आणि सावित्रीबाई फुलेसारख्या महान व्यक्तिमत्वासोबत प्रत्येक ठिकाणी सगळ्या सिच्युएशनला सामोरं जाऊन मुलींना शिकवणं, स्वतः शिकवणं, हे म्हणजे बियॉन्ड माइंड आहे आपला. म्हणजे आपण विचारही नाही करू शकत या कल्पनाचा. आणि त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत, आम्ही इथे आहोत. प्रत्येक स्त्री आज इकडे आहे, म्हणजे कुठल्या ना कुठल्या फील्डमध्ये आहे. तर अशा आणि कुठेतरी मला असं वाटतं की आजच्या पिढीसाठी हा चित्रपट खरोखर म्हणजे बघण्यासारखा आहे. कारण शिक्षणाची व्हॅल्यू आणि शिक्षण इम्पॉर्टंट काय हे आजच्या पिढीला तेवढं नाही, म्हणजे मला नाही वाटत की तेवढं त्यांना इम्पॉर्टन्स आहे शिक्षणाचं. कदाचित हा चित्रपट बघितल्यानंतर त्यांना कळेल की चित्रपटाची ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि इम्पॉर्टन्स काय आहे. कलर टोन तर ठेवलाच, कारण तो फील आला पाहिजे पाहताना, सगळं दिसायला पाहिजे, जायला पाहिजे, थोडंसं वेगळं आपण ते मेंटेन केलंच. पण सोबतच लोकेशन शोधणं सुद्धा एक चॅलेंजेस होतेच, कारण तो सगळा काळ उभा करताना 19
19व्या शतकाचा तो पूर्वार्ध होता. आणि त्यावेळेस आणि हे सर्व आता बदललेलं. आता पुढं खूप पुढे गेलं, दूर निघून गेलं, आठवणीतलं पुढं राहिलेलं होतं फक्त. आणि मग हे सर्व शोधताना कुठं करणार की याच पुण्याच्या काही पाऊल पुन्हा आपल्या जवळ भोरला राहिलेले आहेत, वाळा आणि ते सर्व. तर त्या भोरला जास्तीत जास्त चित्रीकरण झालं. पुण्यातही आपण केलं काही कॉलेजेस आणि स्कूलला, त्यानंतर गुराईला केलं. आणि मग VFX आणि बाकीच्या जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्या उपयोगाने ते सर्व जसं वाटायचं किंवा जसं असलं पाहिजे किंवा आपण वाचताना जे आपल्याला काही आपल्या डोक्यात किंवा डोळ्यासमोर इमेजेस उभ्या राहतात तर त्या जवळपास उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर महानायक सर्वसंतावांचा ही सर्व सिनेमे या जॉनरची केलेली होती. आणि मी महात्मा फुलेंच्या प्रेमात होतोच. आणि जे राहुल तायडे वगैरे आमची सगळी मंडळी पहिल्यांदा जी आली, जेव्हा आमची चर्चा झाली तर ती मला निर्माते मिळवावे लागले नाही. ते ज्योतिर्मांचा विषय जेवढा महत्वाचा होता ना. आता आमचे बोराटे साहेब हे काय माझ्यामुळे आलेले नाही आहेत त्या सिनेमाला किंवा एक सिनेमा करायचा म्हणून आलेले नाही आहेत. ते महात्मा फुलेंचा एक सिनेमा होतो आहे, तो कुठेतरी अडचणीत आहे आणि आपलं हे सामाजिक दायित्व आहे या सिनेमाला जोडण्याचं. अशी लोक ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळे मला निर्माते शोधावे लागले नाही या विषयासाठी. विषय काढला सर म्हणून मी तुमच्या परवानगीनं, कारण एवढं स्ट्रिक्ट सांगितलं त्यांनी की याच्यातलं काही डिस्क्लोज करू नका. जाऊ दे, मी करतच नाही. बघा मी तोही मुद्दा खूप छान मांडलाय. महात्मा फुलेंना पेलणं किंवा ते समजावून घेणं, पचवणं की त्यावेळेस जेवढं कठीण होतं ना ते आजही तेवढं सोपं झालेलं नाही. पण ते सत्य आहे, ते निखळ सत्य आहे आणि त्यामुळे हा सत्यशोधक आहे. आणि मग अशा वेळेस ती मतमतांतरे असतील पण यासाठी मी जबाबदार नसेल, माझी टीम जबाबदार नसेल. जे महात्मा फुलेंनी जे सांगितलं, जे मांडलं ते स्वच्छ जसंच्या तसं पोहोचवण्याचं एका निरोप्याचं काम मी. संदीपजींनी सांगितलं की त्या दोघं नवरा बायकोची गोष्ट आहे की ज्यांनी अवघ्या समाजाचा संसार मांडला, फुलवला आणि समृद्ध केला. ही गोष्ट करता येऊ शकते. त्यातलं एक प्रत्येक पात्र मोठं आहे. नारायण मेघाजी लोखंडे हे पात्र स्वतंत्र आहे, कृष्णराव भालेकर हे पात्र स्वतंत्र आहे. आता फातिमा शेख जेवढी येते सिनेमात पण तिची किती मोठी गोष्ट असेल ना. कारण एका मुस्लिम घराण्यातली मुलगी ती स्वतः शिक्षिका म्हणून, पहिली शिक्षिका म्हणून पुढे येते, तिची एक स्वतंत्र गोष्ट असेल. त्याच्यामुळे याच्यातलं प्रत्येक पात्र एक मोठी गोष्ट आहे. आता विश्राम फुले तुम्हाला बाहुलीचा होत माहिती आहे, पुण्यातली सगळी मंडळी येतो, किती मोठी गोष्ट आहे ती त्यांची. मग विश्राम फुले या सिनेमात येतात महात्मा फुलेंचे सहकारी म्हणून, पण विश्राम फुलेचा स्वतःचा संघर्ष किती मोठा आहे. बाहुलीचा माहिती आहे तुम्हाला, सगळ्यांनाच माहिती आहे ना पुण्यात असल्यामुळे. ते सगळ्यांना किती मोठी कहाणी आहे, किती एक भावनिक त्या माणसाच्या चढउताराची किती एक गोष्ट आहे स्वतंत्र. त्याच्या ज्या घटना सर्व मान्य आहे, सर्व लेखकांना मान्य आहे, ज्या घटनेवर तू मत नाही, अशा खूप साऱ्या ड्रॅमॅटिक गोष्टी असतात ना की त्याच्या प्रेमात पडतो आपण. पण मी ही पहिल्यांदाच अगदी कबुली दिली की मी एवढेच प्रसंग घेतले की जे सर्व मान्य आहेत आणि जे महाराष्ट्र शासनाच्या प्रमाणित पुस्तकांमधून येतात. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की महात्मा फुले दाढी ठेवत नव्हते, अशाही विषयावर चर्चा होती. त्यांचा जुना फोटो उपलब्ध होता, माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना. त्याच्यावर काहीतरी चहाचा थेंब पडला आणि मग तो तसा आला. तोच फोटो नंतर प्रचलित झाला आणि मग दाढी म्हणून लोकांनी गृहीत घेतला आणि अपेक्षित धरलं आणि मग ते आता मग या भानगडीत आपण कुठे पडायचं. बरं, या कसे दिसायचे याच्यापेक्षा ते कसे होते हे महत्वाचं आहे ना, त्यांचे विचार महत्वाचे आहेत ना. मग या छोट्या छोट्या गोष्टींच्या कुठेतरी भानगडीत पडल्यापेक्षा मला असं वाटतं जो विषय आहे त्या विषयाला बदल दिला नाही गेली पाहिजे. असं जेव्हा जिथे जिथे जेव्हा कधी सांगितलं तेव्हा मला मी महात्मा फुलेंचा सिनेमा करतोय हे वेगळं सांगायची गरज वाटली. कारण सत्यशोधक आणि महात्मा फुले एवढं नातं आहे. आणि त्या कसं आहे, व्यक्तीपेक्षा मला काय वाटतं नावापेक्षा मोठा चॅलेंज आला. म्हणजे कोरोना आला नसता तर हा सिनेमा केव्हाच लवकर झाला असता. त्यामुळे बरेचसे आणि सगळ्यांनाही आले होते तसे इथे आम्हालाही आले. जसं आता कोरोनामुळे सिनेमा थांबला आणि 1-1.5 वर्ष गेला, त्याच्यानंतर सुरू होताना आधीची जी लहानपणीची जी मुलं घेतली होती ती बदलावी लागली कम्प्लिटली, कारण ती मोठी झाली होती. असे पण चॅलेंजेस ते रिशूट केलंय, ते रिशूट करावं लागलं. म्हणजे ती मुलं जेव्हा मी पाहिले तर तेच हिरो हिरोईन झाले होते.